ही म्हातारी तुरी मापली 7 तुरी होत्या 7 पोती तुरी झाल्या म्हणजे कोणी दिलं ही मामाने दिलं मग आपला निश्चय पाहिजे निश्चयाचे फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ जर आपला निश्चय असला देणार त्या म्हातारीला 7 पोती एका पाटलाच्या रानात मामाने काय केलं मेंढर बेनल्या बाबळा सगळ्या आणि मेंदून टाकल्या म्हणजे आपल्या भाषेत डाळा पडला सगळ्या मेंढ्या आपल्या बाबळा सगळ्या छटवून टाकल्या आपल्या भाषेत काय म्हणते ती छटून टाकल्या डाळा पडला पण तिकडे काय म्हणते ती बेनल्या ती बाबळा बेनल्या आणि त्या पाटलाला कळलं आणि पाटील मला म्हणला धनगरा म्हणला माझ्या कुणी रे म्हणले ही बाबळा बेंदून टाकल्या म्हणली प्रत्येक जण येतोय म्हणली दरवर्षी असा बेंदून जातोय म्हणली बाबळा नुकसान करते ती जाते ती काय या धनगरांनी डोकं खाल्लंय म्हणली मेंढकेनी असं म्हणल्यानंतर मामा म्हणलं मी भरून देणार मी भरून देतो तुमची काय झाली भरपाई तर भरून देतो अरे तू काय देणार आहे भरून म्हणली तू काय देणार आहे म्हणली तू जर कुठे मेंढर घेऊन येतो तू काय देणार आहे म्हणले असं करा पाटील मी भरून देईन तुमचं काय असं दान करा त्यांनी दान केलं जुंधळा केला जुंधळा परत आणि जुंधळा केला मावशी किती जुंधळा होता फक्त 200 कडबा होता 200 कडब्याला किती पेंडी होईल 200 पेंडी जुंधळ्याला किती होईल ज्वारी 2 पोती होते किती होते 2 पोती आणि 2 पोती जुंधळा होईल ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही आणि त्याने ती कडबा गोळा केला कडबा गोळा करून पुन्हा ती खुडलं तो मामा तिथं गेलं आणि मामा गेल्यानंतर पहिलं काय होतं मावशी काय होतं पहिलं काय म्हणते ती 2 पायाचं पापायचं डावरा होता डावरा आणि मग ते डावरा काय केली होय म्हणली आलाय ना तर आता काय कर जेवणच जा म्हणे मामा म्हणलं मलाही चालत नाही मी शाकाहारी आहे म्हणली बर म्हणली मग कुणाला तर लावून दे म्हण देतो म्हणली लावून मग असं म्हणता नाही मावशी खाली बसा नाहीतर मी उठून उभा राहतो काय फरक पडतोय तुम्ही नाही खाली बसला तर मी उठून उभा राहतो विशेष नाही ना हे तर येऊन कोण आली कोण नाही काय असं नाही मावशी बोलू नका असं असताना मी काय सांगत होतो तुम्हाला कीर्तन काय सांगत होतो कीर्तन आणि त्यांनी काय केलं जुंधळा होता जुंधळा आणि त्याने सांगितलं डावराही झालता म्हणजे मी पाठवून देतो बरोबर आहे का हा पाठवून देतो म्हणल्या ना झालं पण म्हणली पाटील एक करा तुम्ही ही जे रास आता भरताय ती रास सकाळी भरा म्हणली पाठ काय म्हणली तू सांगायला लागलाय बाबा काय असं बाबा भरू म्हणली सकाळ भरू म्हणल्यानंतर पहाटे 4ला रास भरायला चालू केलं म्हणजे खळ पहिलं रात्रभर खळ बडावण्यानं ठोकायची रात्रभर ती लोक पहिली ही करायची त्यावेळेस मसनी काय नव्हत्या आणि त्याने मग आणली ना 2 पोती आणली भरली ती पर संपली परत आणली परत ती पर संपली असं संपत मावशी चक्क 22 पोती ज्वारी झाली ही कुणाची ताकद आहे माझ्या बाळू मामाची आहे म्हणून आपण मेंढीला चारा दिला पाहिजे भाकरी आणल्या पाहिजे किती जणांनी भाकरी आणले त्यांनी हात वर करावा मावशी मला जरा कळू द्या मला तर समजाव की एवढी माणसं भाकरी आणते करा घ्या वरात एक जण तर दिसली बाबा अरे बापरे लय कमी जण येत आहे कमाल बिलग मानतात आहे तिकडे जाऊन जीवनच येत जा हितनं काय नेत जाऊन असं बिसं सांगितलं का अहो ही मेंढकी इरबळ वन हिंडते ती दिवसभर त्यांना विश्रांती